बेलापुरात भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार, औषधांसाठी 20 लाख उकळले। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। भोंदू अशोक खरात संगमनेर येथील गडगे बाबा याचं प्रकरण ताजं असतानाच श्रीरामपुरात भोंदूगिरी व महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका भोंदू बाबाला शहर पोलिसांनी अटक केली आहे। गणेश शिंदे असं या भोंदूचं नाव असून त्याने पेढ्यातून गुंगीचं औषध देत एका महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। तसेच या भोंदूने पीडित महिलेकडून 18 ते 20 लाख रुपये देखील उकळल्याचं समोर आलंय। आता हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात। भोंदू बाबा गणेश शिंदे हा लोकांचा आजारपण तसेच आर्थिक अडचणीतील भक्तांचा गैरफायदा घेत होता। बेलापूर येथील पढेगाव रस्त्यावरील खटकळी गावठाण येथील हा भोंदू बाबा आहे। त्याला शहर पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी ताब्यात घेतलंय। या भोंदू विरुद्ध एका पीडित महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय। शिंदे हा त्याच्या राहत्या घरातूनच आश्रम चालवत होता। बेलापूर व श्रीरामपूर शहरातील शेकडो नागरिक हे त्याचा भक्त परिवार होता। दररोज 500 पेक्षा अधिक लोक शिंदे याच्याकडे आपल्या समस्या घेऊन जात होते। गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांचा उत्सव इथे भरत होता। इतर दिवशी त्याच्याकडे कंदुरीचा प्रसाद केला जात होता। भोंदू बाबा शिंदेच्या विरुद्ध तक्रार देणारी पीडित महिला ही बेलापूर परिसरातील आहे। तिला एक आजार जडलेला होता। त्या आजारातून आपली सुटका होईल या अपेक्षेने 3 वर्षांपूर्वी ती गणेश शिंदे बाबाकडे गेली होती। शिंदे बाबा याने तिला लिंबू व उदीक वापरून इलाज केला। त्यातून बरं वाटल्याचा महिलेचा गैरसमज झाला। त्यामुळे तिचं बाबाकडे जाणं वाढलं होतं। बाबाने एक दिवस या महिलेला पेढ्याचा प्रसाद दिला, त्यानंतर घराच्या मागे नेऊन तिच्यावर अत्याचार केला असं फिर्यादीमध्ये नमूद आहे। शहर पोलिसांनी शिंदे याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। भोंदू बाबा गणेश शिंदे हा गेल्या 10 वर्षापासून खटकळी गावठाण येथे आश्रम चालवत होता। त्याचं प्रस्थ हे गेल्या काही वर्षांमध्ये कमालीचं वाढलं होतं। शिंदे हा त्याआधी बेलापूर येथे हमालीचं काम करायचा। त्याचं शिक्षण हे जेमतेम झालेलं असून त्याचं वय 41 वर्ष आहे। 10 वर्षापासूनच त्याने आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश केला। पोलिसांनी सोमवारी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा तपास आता सुरू झाला आहे। खरात याच्याप्रमाणे गणेश शिंदे याच्या कृत्यांची माहिती त्याच्याच जवळच्या लोकांनी बाहेर फोडल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून शिंदे याची काही प्रकरणं ही चव्हाट्यावर आली होती, मात्र त्यात तडजोड होऊन मिटवली गेली होती। मात्र आता त्याची आणखी कोणती कृत्य बाहेर येणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या प्रकरणाबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।